चांगल्या वस्तू निवडून वगैरे स्वच्छ वगैरे सगळे करून आपण सगळे बनवले असतात. त्यामध्ये पनीर आहे, म्हणजे ओव्हरऑल सगळीच रेसिपी आपल्याकडे. गोडा मसाला आहे, चिकन, मटन, म्हणजे आपला रेग्युलर मसाला वापरायचाच नाही का? नाही वापरायचं, आपलं केचप वापरायचं त्याच्याबरोबर तो पुणेरी दाखवून. आणि जर तुम्ही ऑल इन वनसाठी जर बघत असाल ना, बटाट्याच्या तर हा आपला बटाट्याच्या भाजीपासून ते अगदी नॉनव्हेजपर्यंत तुम्ही हा वापरू शकता. याला पुणेरी काळा म्हटलं जाते, काळा मसाला पण हां पूर्ण त्यानंतर जर बेस्ट म्हटलं ना तर आमचा गोडा येतो बघा. हा जो गोडा मसाला आहे ना, हां म्हणजे हा आमचा तसा की प्रोडक्ट आहे. कारण हा अगदी तुम्ही वांग्याची भाजी, पोळ्याची आमटी, मसाले भात यासाठी तुम्ही वापरू शकता, किंवा इतर कुठल्याही म्हणजे सर्व प्रकारच्या उसळींना तुम्ही वापरू शकता. अगदी थोडासा 1-2 चमचे जरी तुम्ही टाकले खूप मिळेल एकदम, म्हणजे एकदम प्युअर. आणि तुम्ही गुगलला वगैरे तुम्ही कस्टमरचे रिव्ह्यू पण चेक करू शकता. आता आपण बॉटल्समध्ये आहे, आणि जर छोटे 5-10 वाले पाऊच म्हटलं तर इकडे, आणि आपण थोड्या दिवसातच आपण पाऊचमध्ये पण येतो. 200 ग्रॅम, 100 ग्रॅम एकदा फक्त ट्राय करू. नाही नक्कीच चांगले. काय नाही, गोडा मसाला पाऊचमध्ये अच्छा. किंवा हळद जरी म्हटलं तरी एकदम सेलमची हळद आहे, एकदम प्युअर. त्यामध्ये आता हे जर मी हे केलं ना, एकदम स्मेल वगैरे सगळ्या गोष्टी, रंग अर्धा चमचा खूप झाला. तशी विकतची घेतच नाही, घरी हळकुंड आणून अच्छा. ते भिजत घालून तशी मी करते, आणून करून वाळून मग डंकावरून. अच्छा, नाही चालेल. एकदम विकतच्या मी हळद वापरते. एकदम मिसळ ट्राय करा, नक्की तुम्हाला आवडेल. हे गोडा मसाला घेतो ना पाऊच. पाऊचमध्ये हां 10 वाला पाऊच देऊ का तो? हां छोटे छोटे पाऊच. हा का? नाही हो इकडे या. पोळ्याची आमटी, मसाले भात, वांग्याची भाजी. हे 10 रुपयाला असतं. हां 10 रुपये बिर्याणी. म्हणजे हा पुलावचा पण घेते. हां तो शाही बिर्याणी आहे. म्हणजे जो तुम्हाला जर पुलाव हवा असेल तर 100मध्ये आहे आपला, म्हणजे बिर्याणी पुलाव. आणि हा शाही बिर्याणी म्हणजे याच्यामध्ये खडे मसाले वगैरे पण असतात. आणि हे पण साधा हां सांबारचं पण आहे का? आहे ना सांबार पण. ठीक आहे. चालेल. आवडल्यानंतर सांगा, म्हणजे गुगलला वगैरे रिव्ह्यू.